मार्गशीर्ष गुरुवार विशेष महालक्ष्मीची पूजा आणि महालक्ष्मीची अत्यंत सुबक अशी मांडणी, त्याच पद्धतीने महालक्ष्मीला साडी कशा पद्धतीने नेसवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. सगळ्यात अगोदर साडीचे दोन भाग म्हणजेच आपण साडी फोल्ड करून घ्यायची आहे. दुहेरी साडी केल्यानंतर अशा पद्धतीने साडीच्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही हातावरती प्लेट्स करू शकता किंवा मग अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशा निऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या अगदी व्यवस्थितपणे सेट करून घ्यायच्या आहेत. साडीच्या निऱ्या व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला जो साईड पदर आहे तो सुद्धा आपण अगदी व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे आणि त्याला पिनअप करून घ्यायचं आहे. साडीच्या प्लेट केल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी बसवण्यासाठी एखाद्या डब्याचा वापर करू शकता किंवा मग कळशी किंवा हंड्याचा सुद्धा वापर करू शकता. मी या ठिकाणी एक छोटासा डबा आणि देवाचा तांब्या याचा वापर करणार आहे. तर ज्या आपण प्लेट्स करून घेतलेल्या आहेत त्या अगदी व्यवस्थित आपण सेट करायच्या आहेत आणि डबा जो आहे तो अर्धा धान्याने भरलेला आहे, जेणेकरून आपला डबा हलणार नाही आणि ज्या काही प्लेट्स आहेत त्या डब्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित बसतील. तुम्ही या ठिकाणी दोरीच्या साहाय्याने या ज्या निऱ्या आहेत त्या बांधून सुद्धा घेऊ शकता किंवा मग अशा डब्यामध्ये व्यवस्थित टक केल्या तरी सुद्धा चालू शकतात. तर अशा पद्धतीने आपण देवीची साडी घालू शकतो. वरचा जो आपला तांब्या आहे तर त्या तांब्याला सुद्धा आपण एखादी काठी बांधू शकतो, जेणेकरून आपल्या देवीचे दोन्ही हात बनू शकतील किंवा नुसता कलश जरी ठेवला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्या पिन छान व्यवस्थितपणे बसलेल्या आहेत. आता ज्या आपल्या निऱ्या आहेत तुम्ही कुठल्या आकारामध्ये म्हणजे कितपत आपल्याला साडी व्यवस्थित मोठ्या आकारामध्ये बसवायची आहे त्या पद्धतीने आपण या निऱ्या घालायच्या आहेत आणि आपला जो फक्त साईड पिनचा पदर आहे तोच ठेवायचा आहे. देवीला खूप कमी पदर लागतो, तर अगदी छोटासा असा मी पदर ठेवलेला आहे. आणि आता यावरती मी हा कलश ठेवून घेणार आहे. या कलशामध्ये तुम्ही पाणी, गंध, फूल, अक्षदा, सुपारी हे सर्व टाकलेलं आहे. या तांब्याला तुम्ही हवं असेल तर हात बनवण्यासाठी एखादी छोटीशी काठी बांधू शकता किंवा मग तशीच ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपण जो आपला पदर आहे तो देवीला घालायचा आहे. पदर घातला तर फक्त आपण हाताचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो किंवा मग डायरेक्टली जर आपण साडी अशी गुंडाळून घेतली तरी सुद्धा चालू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हा पदर एकतर डोक्यावरती घालू शकतो किंवा मग पुढच्या साईडला सुद्धा हा पदर घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आपली संपूर्ण पदर जो आहे तो व्यवस्थित केल्यानंतर आपण दागिने घालणार आहोत. तर या ठिकाणी मी कंबरपट्टा जो आहे तो घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बाकीची सर्व दागिने व्यवस्थितपणे घालायचे आहेत आणि नंतर आपण देवीचा मुखवटा घालायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण एक एक करून दागिना घालणार आहोत. दागिना घालते वेळेस सगळ्यात अगोदर मी सगळ्यात मोठा दागिना घातलेला आहे आणि त्यानंतर आपण छोटे छोटे दागिने घालायचे आहेत आणि नंतर मुखवटा बसवायचा आहे किंवा मग अगोदर जरी मुखवटा बसवला तरी सुद्धा चालू शकतो. तर अशा पद्धतीने खूपच सुंदर अशी आपली देवीची साडी तयार होते. दागिने घातल्यानंतर आपण देवीला गजरा घातलेला आहे आणि जो कलश ठेवलेला होता त्यावरतीच आपण नारळ ठेवून लक्ष्मीचा मुखवटा बसवलेला आहे. तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी आपली महालक्ष्मी तयार आहे.